लेबनॉनच्या हिजबुल्लाकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। इस्रायल आणि इराणमध्ये झालेल्या शस्त्रसंधीसाठी हिजबुल्ला देखील तयार असल्याचं आता कळतंय। एकीकडे इस्रायल आपले हल्ले थांबवत नाहीये, मात्र दुसरीकडे लेबनॉन युद्धविरामाच्या अटींमध्ये समाविष्ट नसताना सुद्धा हिजबुल्ला आता या शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं कळतंय। त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर ही आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। लेबनॉनच्या हिजबुल्लाकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि इस्रायल आणि इराणमध्ये ही शस्त्रसंधी झाल्यानंतर आता हिजबुल्लाने देखील हा शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केलेला आहे। लेबनॉनच्या हिजबुल्लाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं कळतंय आणि या शस्त्रसंधीसाठी हिजबुल्ला देखील तयार आहे। एकीकडे इस्रायल आपले हल्ले थांबवत नाहीये लेबनॉनवरचे। इस्रायलने असं म्हटलेलं आहे की ही शस्त्रसंधी आपल्याला इराणपुरती मान्य आहे। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे त्या संदर्भामध्ये केवळ इराणपुरती इस्रायलने आपली शस्त्रसंधीबाबतची भूमिका मान्य केलेली आहे। इतर कुठल्याही शस्त्रसंधीबाबत इस्रायल सध्या आपले हल्ले न थांबवण्याच्या भूमिकेत आहे आणि असं असताना हिजबुल्लाकडून हा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आता मान्य करण्यात आलाय। त्यामुळे आता हिजबुल्लाने घेतलेल्या या भूमिकेनंतर इस्रायलची भूमिका नेमकी काय ठरते, जी भूमिका आहे त्याच भूमिकेवर इस्रायल ठाम राहणार की आपली भूमिका आता बदलून इस्रायल देखील या शस्त्रसंधीसाठी तयार होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जर इस्रायल देखील या शस्त्रसंधीसाठी तयार झाला तर ती आणखी एक मोठी आणि दिलासादायक बातमी ठरू शकणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।